शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खरात प्रकरणावरून दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत मुख्यमंत्र्यांना डिवचलाय। ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये आतापर्यंत चौकशी का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। केसरकरांची अद्याप चौकशी का केली नाही असा खोचक सवाल देखील सुषमा अंधारे यांनी केलाय। एकनाथ शिंदेंची चौकशी करण्याची हिम्मत एसआयटी मध्ये नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। मुख्यमंत्री केसरकरांना वाचवतात का असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय। दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदेंचे फोटो समोर आले होते, यावरून सुषमा अंधारे यांनी हा निशाणा साधला। ठाणेकरांच्या कनेक्शन मध्ये अजूनही एकट्या चाकणकरच नाही, ठाणेकरांच्या कनेक्शन मध्ये केसरकरचं अजूनही कुठलीही चौकशी झाली नाही। जो दीपक लोंढे अतिशय जवळचा माणूस आहे, त्या दीपक लोंढेच्या सोबत दीपक केसरकरचे असणारे घनिष्ठतम संबंध बघता केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कुणाला वेड्यात काढताय? कोण कुणाला वेड्यात काढताय ते आम्हाला एकदा कळू द्या। केसरकर आणि दीपक लोंढेचे सतत संबंध पुढे येत आहेत, सतत नव्या गोष्टी पुढे येत आहेत आणि तरी केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही। फडणवीस साहेब, तुम्ही केसरकरांना वाचवताय का? आणि का वाचवताय? तुमच्या मित्रपक्षाचा आमदार आहे म्हणून? तुम्हाला जर खरंच महिला सुरक्षा, नारी शक्ती वंदना बिल वगैरे जर तुमचं चालू असेल तर तुमच्या नारी शक्ती वंदना बिलामध्ये आधी महिलांना सुरक्षितता द्या, आधी महिलांना संरक्षण द्या, आरक्षणाचं नंतर बघू। एकनाथ शिंदेंची चौकशी करायची हिम्मत गृह खात्याची आहे का? मी माझ्या 8 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेतही हाच प्रश्न विचारला होता की कदाचित एसआयटीला स्वतःचा जो एकूण त्यांचा पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओमध्ये कदाचित डीसीएमचा पोर्टफोलिओ त्यांना जास्त उंचीचा वाटत आहे, त्यामुळे ते डीसीएमच्या चौकशीचे आदेश काढू शकत नाहीत, समन्स काढू शकत नाहीत। मग जर असं असेल तर मग चौकशीचा फार्स कशाला करताय? हा फार्स करू नका। दरम्यान रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकरांवरील कारवाईवरून अंधारेंनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत। रुपाली चाकणकरांच्या अटकेसाठी सुनेत्रा पवारांनी काय केलं? महिला उपमुख्यमंत्री म्हणून कारवाईसाठी काय केलं असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला। प्रतिभा चाकणकरांना नोटीस आली तर त्या का चौकशीसाठी गेल्या? रुपाली चाकणकरांसाठी प्रतिभा चाकणकरांना अडकवलं जात आहे का असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे। तर रुपाली चाकणकरांच्या आणि प्रॉपर्टीवर बुलडोझर चालवा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे। निवडणुकांच्या पेक्षाही महत्त्वाचा प्रायोरिटीचा विषय महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली? कारण चाकणकरांवरची अध्यक्षपदावरून काढण्याची जी कारवाई आहे, ही कारवाई तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून केलेली आहे, पण महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे, जो तुम्ही अजूनही घेतलेला नाही। हे फार विशेष आहे। ज्या अर्थी प्रतिभा चाकणकर म्हणतात की नाही आपल्या सह्या बनावटच आहेत, आपल्या बनावट सह्यात आपलं तिथं काही नाहीये, आपल्याला बोलावलेलं होतं। हे आपल्याला म्हणजे काय? आपल्याला ही कोणती भाषा वापरताय तुम्ही? प्रतिभा चाकणकर जेव्हा 152 खात्यांमध्ये किंवा जे एकूण खाती आहेत त्यात माझी कागदपत्र बनावट वापरली असं जर म्हणत असतील तर केवायसी करताना ओटीपी कुणाच्या नंबरवरून गेले? मग प्रतिभा चाकणकरला माहित नव्हतं आणि प्रतिभा चाकणकरला बळीचा बकरा बनवला जातंय का? कारण प्रतिभा चाकणकर पेक्षा जास्त इन्व्हॉल्वमेंट ही रुपाली चाकणकरांची आहे। प्रतिभा चाकणकरने ज्या पद्धतीने लोकांना बाईट दिला की नाही मला नोटीसच आली नव्हती, मग नोटीस आली नव्हती तर कशाला गेला होतात? असंच तो कोणी पोलिसांना भेटायला जात नाही। आणि जर असं म्हणू आपण की नाही त्यांच्या मनात फारच आपुलकीची आणि कायद्याची चाड वगैरे अशी काहीतरी भावना होती, तर मग ती कायद्याची चाड ज्या क्षणी प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकरांची नावं माध्यमांनी घेतली, ज्या क्षणी ही नावं चर्चेमध्ये आली, अगदी त्याच क्षणी
या दोघीही पोलिसांना भेटायला का गेल्या नाही? चाकणकरवर तर आत्ता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली आहे ते बघता चाकणकर आतापर्यंत गजाड व्हायला हव्यात. पण मी पुन्हा सांगते की प्रतिभा चाकणकरचा बळी दिला जात आहे का रुपाली चाकणकरच्या राजकीय मुत्सद्देगिरीपुढे? कारण सगळं रुपाली चाकणकरांनी केलं, पण कागदोपत्री प्रतिभा चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न असं काही होतंय का? कितीही मोठा राजकीय वरदहस्त असला तरी त्याची गय होणार नाही, हा संदेश जर द्यायचा असेल तर चाकणकरच्या अटक आत्ता तात्काळ होणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे आणि केसरकर या दोघांच्या चौकशा आत्ता होणं गरजेचं आहे. आणि चाकणकरची प्रॉपर्टी आणि खरातची प्रॉपर्टी या दोन्ही प्रॉपर्टीवर बुलडोजर चालवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हे महत्वाचे मुद्दे. दरम्यान अशोक खरातला मदत करणाऱ्यांमध्ये अनेक राजकीय तसंच शासकीय अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलाय. अजितदादांच्या विमान अपघातावरून संशय कल्लोळ सुरू असतानाच त्यांच्या घराबाहेर काळी जादू अथवा अघोरी पूजा बांधल्याचा सातत्यानं आरोप करण्यात येतो. या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी मोठा खुलासा केलाय. ज्या दिवशी अजित पवारांच्या घराबाहेर बारामतीच्या घराबाहेर भानामतीचे प्रकार झाले त्या 17 तारखेला रात्री ठाण्यामध्ये ते आले होते. 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यामध्ये होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले. जेव्हा खरात ठाण्यामध्ये होते, ठाणे वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये होते, याची चौकशी काय आणि गूढ काय हे पोलिसांनी शोधायला हवं असं दमानिया यांनी म्हटलंय. 27 ते 29 जानेवारी या 3 दिवसामध्ये 5 कोटी 33 लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. या सर्व प्रकरणाचे हे EOWनं अजून चौकशी केलेली नाहीये. का केली नाहीये? इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंगनं याची चौकशी करावी अशी मागणी दमानिया यांनी केलेली आहे. तर दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील महत्त्वाच्या नेत्यांचंही नाव यात घेतलेलं आहे. यात जयंत पाटलांच्या नावाचाही समावेश होता. अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते. 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले. जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये. आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते. ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते. आता याची चौकशी काय, त्याचं गूढ काय हे पोलिसांनी उलगडायचं आहे. नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे PA मंगेश देशपांडे, उदय सांगळे जे सिन्नरहून उभे होते, जे हरले, ते देखील गेले होते. आमदार विधान परिषदेचे शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर जे दादा भुसेनचे PA, दीपक केसरकर यांचे आधी मला एक नंबर जो माझ्याकडे होता तो सापडला नाही, पण जेव्हा मी ट्रू कॉलरवरनं नंबर्स शोधत होती तेव्हा मला दीपक केसरकरांचा एक नंबर मिळाला ज्याच्यातनं 19 कॉल झाले होते. राहुल कोतडे जे OSD आहेत विखे पाटलांचे, एकनाथ शिंदेंचं तर मी म्हटलंच आहे, प्रभाकर काळेंचं मी म्हटलंच आहे, सुनील तटकरे आणि एक जे नवीन नाव मिळालंय ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे. मला हे नाव वाचून मात्र नक्कीच दुःख झालं, कारण त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मला नक्कीच नव्हती की ते अशा बाबांकडे काही भविष्य विचारायला किंवा काय विचारायला, त्यांना कोण घेऊन गेलं हे सगळं म्हणजे जाणून दुःख झालं. आता रुपाली चाकणकरांनी काल एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की माझ्यावर जे एक्झॅक्टली धनंजय मुंडे बोलत होते, एक्झॅक्टली तेच शब्द की माझ्यावर मीडिया ट्रायल होते, माझ्या विरुद्ध पुरावा दिला जात नाहीये, माझं अमुक नाहीये, माझं तमुक नाहीये, असं जे विधान त्यांनी काल केलं फेसबुक पोस्ट थ्रू. आणि त्या पण एक्झॅक्टली धनंजय मुंडेंसारख्या सध्या मीडियातनं गायब आहेत. जसे धनंजय मुंडेंवर जेव्हा आरोप झाले ते देखील त्यातनं गायब होते.
दरम्यान समता पतसंस्थेमध्ये उघडण्यात आलेल्या काही खात्यांवरून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर तपासाला वेग आल्याचं दिसत आहे. या प्रकरणामध्ये परिवहन विभागातील एका महिला आणि एका पुरुष अधिकाऱ्याचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. अधिकाऱ्याच्या नावाने खातं उघडण्यात आल्याचं समोर आलंय. शिर्डी पोलिसांनी या अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाब नोंदवलेला आहे. भोंदू अशोक खरात याने आमच्या कागदपत्राचा परस्पर गैरवापर केल्याचा जबाब त्यांनी दिलाय. भोंदू अशोक खरात याने त्याच्याकडे येणाऱ्या अनुयायांच्या नावाचं खातं उघडलं. आतापर्यंत स्पष्ट हे झालेलं आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे भोंदू खरात सोबत इतर काही व्यवहार होते का याचीही आता चौकशी होणं गरजेचं आहे. दरम्यान शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातच्या विरोधामध्ये जमीन खरेदी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून कल्पना खरात अद्याप फरार आहे. दरम्यान या व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या 2 बँक खात्यांची चौकशी सुरू आहे. गेल्या 4 वर्षांमध्ये 20 कोटींची देवाणघेवाण झाल्याचं समोर आलंय. सीए ललित पोफळेने 4 कोटी खरातला पाठवल्याची माहिती समोर आली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीने मोठी कारवाई केली आणि 2 गुन्हा कागदपत्र जप्त केली आहेत. नाशिक, सिन्नर आणि पुण्यामध्ये सलग छापेमारी करण्यात आली आणि यामध्ये मालमत्ता आणि भूखंड व्यवहारांची महत्त्वाची कागदपत्र हाती लागली आहेत. या प्रकरणामध्ये बड्याच सरकारी अधिकाऱ्यांचं कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे आणि नातेवाईकांच्या नावावर काळ्या पैशांची गुंतवणूक झाल्याचा संशय आहे. ईडीकडून या संदर्भातला पुढील तपास अधिक तीव्र करण्यात आलाय. दरम्यान खरात भोवती ईडीचा फास कसा आवला जातोय ते आपण पाहतोय. नाशिक, सिन्नर आणि पुण्यामध्ये ईडीनं छापेमारी केली. तृप्तबाला बंगल्यावर तब्बल 15 तास झाडाझडती घेण्यात आली. तृप्तबाला बंगल्यावरून मोठा पुरावा ईडीकडून हस्तगत करण्यात आला. ईडीकडून सलग 2 दिवस छापेमारी करण्यात आली आणि या कारवाईमध्ये ईडीने तब्बल 2 गुन्हा कागदपत्र जप्त केली आहेत. मालमत्ता, भूखंड खरेदी विक्रीचे दस्तावेज ईडीच्या हाती लागले. जप्त कागदपत्रांमधून अनेक व्यवहारांचा उलगडा आता होऊ शकतो.